इटियाडोह धरणाचे शासकीयरित्या जलपूजन संपन्न. जिल्हाधिकारी व आमदार बडोले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. धरणाचं जलपूजन अनेक वर्षांची परंपरा कायम. 100% इटियाडोह धरण भरल्यावर केलं जातं जलपूजन. सलग तिसऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो. या धरणाचा पाण्याचा फायदा उन्हाळी रब्बी हंगामात गोंदिया भंडारा जिल्ह्यांसह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला फायदा होतो. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे 16 ऑगस्टला 100% भरलं असून सलग तिसऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या सांडव्यावरून 1 फुटानं इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या अनुषंगानं गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी इटियाडोह धरणाला भेट देऊन जलपूजन केलं. या परिसरात लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे 1,90,000 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. तर हे धरण 100% भरल्यास उन्हाळी रब्बी हंगामात गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला धरणाचं पाणी दिलं जातं. यंदा आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे जलस्रोत निर्माण करणारे प्रकल्प भरल्यानं यंदाच्या हंगामात धान पिकाचं उत्पादन चांगलं येणार अशी आशा वर्तवण्यात येते. तर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, मोठे धरण, जलयुक्त शिवार योजनेतील तलाव, बोडी, मामा तलाव आदींमध्ये जवळपास 100% जलसाठा झालाय. याचा प्रत्यक्ष लाभ धान पिकाला होतो. गोठणगाव येथील इटियाडोह धरणी 100% भरताच आज 22 ऑगस्टला गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि आमदार राजकुमार बडोले यांनी पाटबंधारे विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांचं इटियाडोह धरणाचे शासकीय जलपूजन केलं. तसेच गाढवी नदीच्या काठावरील गावांना नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. यावेळी जलपूजन कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शिवनारायण पालीवाल, इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे, शाखा अभियंता केतन गिरेपुंजे, हितेश लांजे यांच्यासह महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य उपस्थित होते. मी केतन गिरेपुंजे, शाखा अभियंता, इटियाडोह प्रकल्प गोठणगाव. इटियाडोह प्रकल्प दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोज 8 वाजता ओव्हरफ्लो झालेला होता. आज रोजी धरणावर जे सांडव्याची उंची आहे ती 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट उंची आहे. मागील सलग 3 वर्षापासून धरण ओव्हरफ्लो होत आहे. या धरणामुळे 3 जिल्ह्यांना पाणी होते. त्यामध्ये गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याला पाणी मिळतो. त्यामध्ये 4 तालुके आहेत. आपला गोंदिया जिल्ह्यातले अर्जुनी मोरगाव, लाखांदूर तालुका, वडसा तालुका आणि आरमोरी तालुक्याला पाणी मिळत असते. तर आता हे धरण ज्यामुळे पूर्ण झाले आहे, आता जलसिंचन पूर्ण झाल्यामुळे पुढच्या रब्बी आणि उन्हाळीमध्ये 11,200 हेक्टरच्या आसपास क्षेत्राला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे 101 गावांना सिंचन होईल आणि तेथील सगळ्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकदम म्हणजे आनंदाची गोष्ट सुरू आहे. कंटिन्यू 3रा वर्ष आहे हा. 3ऱ्या वर्षीसुद्धा धरण ओव्हरफ्लो झालं आणि धरण ओव्हरफ्लो झाल्याच्या निमित्ताने आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते इथे जलपूजन करण्यात आलेलं आहे. इटियाडोह डॅम हा ओव्हरफ्लो झाला असल्यामुळे जे आजूबाजूचे गावं आहेत तर त्या गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वर्षभरही आता यातनं पिके घेता येणार आहे. त्याच्यामुळे हे जे ग्राम आहे तर आजूबाजूचे गाव हे आर्थिक समृद्धीच्या दिशेने मोठ्या दृष्टीने पाऊले टाकतील. त्याचप्रमाणे इथे धरण भरल्यामुळे पर्यटनसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दरवर्षी असंच धरण भरत राहील अशी मी सदिच्छा या निमित्त व्यक्त करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत दोके, गोंदिया.